नमस्कार. voucherfile.com परिपूर्ण अकाउंट आज्ञावलीच्या प्रात्यक्षिक सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत की नवीन अकाउंट कसं ओपन करायचं आहे, वाउचर एंट्री कशी करायची आहे, वाउचरमध्ये दुरुस्ती कशी करायची आहे, वाउचर प्रिंट कसं करायचं आहे, किर्द खातावणी प्रिंट कशी करायची आहे, जमा खर्च कसा प्रिंट करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की अकाउंट आपली लेखा यादी जी आहे ती लेखा यादीमध्ये नवीन अकाउंट क्रिएट आपल्याला कसं करायचं आहे. या लेखा यादीमध्ये जे अकाउंट्स असतात ते आपल्याला संस्थेचं अकाउंट करताना पूर्ण वर्षभरामध्ये उपयोगात येणारे हे सर्व अकाउंटची ही लिस्ट आहे. अकाउंटिंगचं काम सुरू करताना सर्वप्रथम आपल्याला ही अकाउंटची यादी तयार करायची असते. म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला नोंदी करायची असतात की आपल्याला साधारणतः कुठले अकाउंट हे उपयोगात येणार आहेत आणि त्यांच्या शिल्लकी काय असतील. आता उदाहरणार्थ मी एक अकाउंट या ठिकाणी क्रिएट करतो. मी नवीन बटन दाबलं त्यासाठी मी या ठिकाणी मराठीमध्ये देणगी एक अकाउंट आपण क्रिएट करूया. त्यानंतर इंग्रजीमध्ये आपण त्याला डोनेशन नाव देऊया. हे दोन्ही नाव नोंद करायचे, दोन्ही अकाउंटची नोंद करायची आहे. त्यानंतर वर्ग आपण अकाउंट तर क्रिएट केलं आहे, पण हे अकाउंट कशा संदर्भातलं आहे, म्हणजे ते अप्रत्यक्ष उत्पन्न आहे, अप्रत्यक्ष खर्च आहे, इतर देणं आहे, इतर येणं आहे, कर्ज आहे किंवा कायम सामान आहे, गुंतवणूक आहे, नफा तोटा संदर्भातलं खातं आहे, प्रत्यक्ष उत्पन्नाचं खातं आहे. आता प्रत्यक्ष उत्पन्न आणि अप्रत्यक्ष उत्पन्न असे दोन दिसत आहेत तुम्हाला. अप्रत्यक्ष खर्च आणि प्रत्यक्ष खर्च असे दोन अकाउंट हेड दिसत आहेत. तर या दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे की प्रत्यक्ष उत्पन्न म्हणजे तुम्ही संस्थेचे ज्या उद्दिष्टाप्रमाणे मिळवलेलं उत्पन्न आहे, संस्थेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मिळवलेलं उत्पन्न म्हणजे प्रत्यक्ष उत्पन्न. म्हणजे शाळा कॉलेजसाठी फी वगैरे असेल तर ते प्रत्यक्ष उत्पन्न झालं. इतर संस्थांसाठी आता देणगी अकाउंट असेल तर देणगी हे अप्रत्यक्ष उत्पन्न झालं. प्रत्यक्ष खर्च म्हणजे संस्थेचं उत्पन्न मिळवण्यासाठी तुम्हाला जे काही प्रत्यक्ष खर्च होतोय तो खर्च म्हणजे प्रत्यक्ष खर्च. अप्रत्यक्ष खर्च म्हणजे संस्थेच्या उद्दिष्टाच्या व्यतिरिक्त जो काही तुम्ही खर्च करताय त्यासाठी अप्रत्यक्ष, कारण तो खर्च करणं किंवा ते उत्पन्न मिळवणं हे संस्थेच्या उद्दिष्टाला धरून नाही आहे. उदाहरणार्थ आपल्याला बँकेचं व्याज मिळतं, आपण बँकेचं व्याज मिळवणं हे आपल्या संस्थेचं उद्दिष्ट नाही आहे. संस्थेचं उद्दिष्ट शैक्षणिक संस्था असेल तर शिक्षण देणं असेल, पण शिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून फी घेणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांकडून मिळणारी फी असेल ती फी संस्थेचं प्रत्यक्ष उत्पन्न झालं. त्या संस्थेचा कर्मचारी पगार आहे हा प्रत्यक्ष खर्च झाला. म्हणजे त्या संस्थेला चालवण्यासाठी प्रत्यक्ष संस्थे कार्यरत राहण्यासाठी प्रत्यक्ष खर्च जो आपण करतो तो. परंतु त्या उलट सपोज बँकेतून कमिशन काटलेलं आहे तर तो अप्रत्यक्ष खर्च झाला, कारण संस्थेच्या उद्दिष्टाला धरून नाही आहे, तो खर्च होणारच आहे परंतु तो अप्रत्यक्ष आहे, संस्थेच्या उद्दिष्टासाठी आवश्यक खर्च नाही आहे. तर त्यानंतर आपण देणगी खातं निवडलेलं आहे. आपण याला प्रत्यक्ष उत्पन्न दिलेलं आहे, कारण संस्थेसाठी आपल्याला देणगीची आवश्यकता भासू शकते. त्यानंतर मी उद्देश इंग्लिश आणि मराठीमध्ये उद्देश या ठिकाणी नोंदवू शकतो. तर उद्देश याच्यासाठी की हे अकाउंट जे आपण क्रिएट केलेलं आहे हे याच्या कशासाठी आपण क्रिएट केलं आहे त्याच्या संदर्भात एक थोडक्यात तुम्ही माहिती या ठिकाणी नोंदवू शकता. संदर्भासाठी हे आहे. त्यानंतर पावती शेअर आहे, इंग्लिश आणि मराठीमध्ये पावती शेअर आहे. हा पावती शेरा तुम्ही ज्यावेळेस व्हाउचर एंट्री करता त्यावेळेस प्रत्येक अकाउंटला एक नॅरेशन तुम्ही देत असता, एक शेरा नोंदवत असता की उदाहरणार्थ सोबतच्या पासबुकाप्रमाणे किंवा सोबतच्या बिलाप्रमाणे. तर ते नॅरेशन तुम्ही या ठिकाणी जर नोंदवलं तर तुम्हाला व्हाउचर नोंद करताना नॅरेशन नोंदवायची गरज नाही. जसं मी या ठिकाणी नॅरेशन नोंदवतो, सोबत पावती पुस्तकाप्रमाणे. आणि मी संग्रह केला. तुम्ही इंग्लिश पण नोंदवायचं आहे तुमचं जर आवश्यक असेल तुमच्यासाठी तर मी या ठिकाणी संग्रह केलं आहे. माझं अकाउंट हेड क्रिएट झालं आहे.
आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या लिस्टमध्ये देणगी हे नाव असेल. या ठिकाणी बघा, देणगी हे आपण अकाउंट क्रिएट केलेलं आहे. आता अकाउंट या पद्धतीने आपण क्रिएट करायचं आहे ते बघू शकता. आता अकाउंट आपल्याकडे कुठले आहेत? अनामत आहे. अनामत हे इतर देणं आहे संस्थेसाठी, किंवा आयकर आहे. आयकर सुद्धा इतर देणं आहे. उदाहरणार्थ तुम्ही कर्मचाऱ्यांच्या पगारातून आयकर कपात केली असेल तर तुमच्यासाठी ते देणं असेल. पण संस्थेचं स्वतःचं जर आयकर भरत असेल तर ते प्रत्यक्ष खर्च आहे तो. त्यानंतर इतर देणं आणखी आहे या ठिकाणी. विमा खाते, तुम्ही संस्थेचं जर काही विमा उतरवला असेल. आता हा विमा खाते याच्यामध्ये इतर देणं काय आहे? कारण हा विमा कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेला विमा आहे. तुम्ही जर संस्थेच्या मालमत्तेचा विमा उतरत असाल तर तुम्हाला विमा खातं नवीन करायचं आहे, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष खर्च तुम्हाला नोंदवायचा आहे. व्यवसाय कर असेल, उसनवार असेल, हे इतर देणं आहे. ॲडव्हान्स आहे, हे इतर येणं आहे. कारण संस्थेचे जे सचिव असतील त्यांच्या नावावरती आपण संस्थेच्या कामकाजासाठी किरकोळ खर्च करण्यासाठी काही ॲडव्हान्स आपण रोख रक्कम काढली असेल तर तो ॲडव्हान्स त्यातून जो आपण खर्च करतोय तो इतर येणं असतो. म्हणजे ते संस्थेचे पैसे असतात, ते किरकोळ खर्चासाठी म्हणून आपण दिलेले असतात, म्हणून त्यांना येणं म्हणायचं. नंतर कायम सामान आपली मालमत्ता असेल, फर्निचर असेल, फर्निचर खरेदी केलं असेल, काही इतर डेड स्टॉक वगैरे असतील. त्यानंतर नफा तोटा हे खाते आहे, हे बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये असतात. नंतर आत्ता आपण क्रिएट केलं ते देणगी खातं आहे. बँक व्याज खातं आहे, आपल्याला बँकेच्या बचत खात्यावरती व्याज मिळतं आहे. आता याला प्रत्यक्ष खर्च म्हटलं, याच्याऐवजी याला आपण बदल करून अप्रत्यक्ष उत्पन्न म्हटलं, तिथं आपण अप्रत्यक्ष उत्पन्न करूया. आम्ही संग्रह केलं, आता त्याचा आपल्याला प्रकार बदललेला दिसेल. ही माहिती खूप आवश्यक आहे. सुरुवातीला आपण सॉफ्टवेअर सुरू करताना ही सर्व माहिती अचूक भरणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी बँक व्याज, मला उदाहरणार्थ मी शोधतोय, हां या ठिकाणी बँक व्याज आहे. त्यानंतर आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उत्पन्न त्यासाठी नोंदवलं, आपण बघू शकता. त्यानंतर इतर खाते जे आपण बघतोय ते ऑडिट फी असेल, संस्थेचे प्रत्येक संस्थेचं ऑडिट होतं ते ऑडिट फी असेल. बँक ऑफिस व्यवस्था जे असेल, किरकोळ खर्च, जाहिरात खर्च, झेरॉक्स, टपाल खर्च, हे अकाउंट्स अगोदर क्रिएट करून ठेवलेले. तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही पाहिजे तसे नवीन अकाउंट क्रिएट करू शकता. आता उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या अकाउंटची ओपनिंग बॅलन्स टाकायचे. उदाहरणार्थ अनामत आहे, इतर देणं आहे, पण हे इतर देणं आपल्याला किती आहे याचे मला जर ओपनिंग बॅलन्स टाकायचं असेल, आरंभीची शिल्लक टाकायची असेल तर त्याच्या पुढे जे शून्य दिसत आहेत मला, मी याच्यावरती क्लिक केलं, मी या ठिकाणी रक्कम टाकतो आहे. सपोज मी 1000 रुपये टाकले. आता 1000 रुपये आपण अनामत इतर देणं आहे आपल्याला, म्हणजे ही आपल्याकडे जमा आहे. ही रक्कम 1000 रुपये टाकल्याने मी जमा म्हटलं, कारण ही आपल्याकडे जमा आहे आणि आपल्याला ती देणं आहे, म्हणून मी संग्रह केला. आता ज्या ठिकाणी इतर येणं असतं, आता या ठिकाणी इतर येणे आहे. ह्या इतर येण्याचा अर्थ असा होतो की ही रक्कम तुम्हाला येणं आहे, संस्थेला ती येणं आहे. आता मी या ठिकाणी जर सपोज 1200 रुपये टाकले तर मला या ठिकाणी जमा की नावे, या ठिकाणी मला नावे करावं लागेल, कारण ती रक्कम आत्ता संस्थेकडे नाही आहे. संस्थेची रक्कम आहे, परंतु ती आत्ता संस्थेकडे नाही आहे, ती इतर कोणाकडे सध्या आपल्याला त्यांच्याकडून ती येणं बाकी आहे. म्हणून आपण 1200 रुपयाला नावे नोंद केली आहे. या पद्धतीनं आपण बघू शकता की आपण 1200 रुपये इतर येणं नोंदवलेलं आहे. आपण अनामत या ठिकाणी 1000 रुपये जमा नोंदवली होती. त्याच पद्धतीनं आपण ज्यावेळेस संस्थेचं काम करणार आहोत त्याच पद्धतीनं आपल्याला संस्थेच्या ऑडिट रिपोर्टवरून त्यांचे मागील शिल्लक नफा जो आहे, नफा असेल किंवा तोटा असेल, त्याची आरंभीची शिल्लक या ठिकाणी नोंदवणं आवश्यक आहे. त्यानंतर बँकेच्या ज्या शिल्लकी आहेत त्या नोंदवणं आवश्यक आहे. त्यानंतर रोख शिल्लक आहे, ती रोख शिल्लक या ठिकाणी नोंदवायची आहे. तर हे सर्व काम आपल्याला लेखा यादीमधून करायचं आहे. यानंतर आपण पाहणार आहोत की नवीन व्हाउचर नोंद कशी करायची आहे. मी या ठिकाणी नवीन बटन दाबलंय, नवीन पावतीमध्ये मी गेलो. मी पावती दिनांक या ठिकाणी टाकू शकतो. मी पावती दिनांक टाकण्यासाठी या ठिकाणी कॅलेंडरचा आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक केलं. इथून तुम्हाला पाहिजे ते अकाउंट तुम्ही या ठिकाणी निवडू शकता, तारीख निवडू शकता. पावती क्रमांक तुम्ही इथे नाही टाकायचे, कारण तो ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर व्यवहार माध्यम आहे, तुम्ही कशा पद्धतीने व्यवहार केला आहे, तुम्ही रोख केला आहे की चेकने केला आहे, तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर पक्षकार कोण आहे, तुम्ही पैसे देत आहेत, तुम्ही कोणाला देत आहेत. उदाहरणार्थ आपण
या व्यक्तीला पैसे देतो आहोत. ठीक आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने देताय की एक चेक नंबरने मी त्यांना पैसे दिलेत. या तारखेचा सपोज तो चेक आहे, या तारखेचा चेक होता, मी त्यांना पैसे दिलेले आहेत आणि शीर्षक काय सपोज मी पगार म्हणून टाकलं. पगार एक संदर्भासाठी म्हणून शीर्षक आहे, कारण ज्यावेळेस आपण पावती यादी आपण बघणार आहोत त्या पावती यादीमध्ये त्या पावतीला शीर्षक एक कॉलम आहे, त्या कॉलममध्ये हे पगार म्हणून आपल्याला दाखवेल. म्हणजे पूर्ण यादी बघितल्यानंतर आपल्याला त्या शीर्षकावरून लक्षात येईल की ते वाउचर कशा संदर्भातलं आहे. तर या ठिकाणी हस्ते म्हणून आहे. तर हस्तेमध्ये जर एखादी ही जी पार्टी आहे, ही पार्टी जर एखादी संस्था असते, तर या संस्थेमध्ये आपण या ठिकाणी संस्थेला पेमेंट तर आपण संस्थेला करतोय, परंतु आपण चेक कोणाच्या हातात दिला किंवा पैसे आपण कोणाच्या हातात दिले तर त्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे. आपल्या संदर्भासाठी आहे. आपण जर या व्यक्तीला स्वतः पैसे देत असाल तर या ठिकाणी तुम्ही हस्तेमध्ये काहीच टाकायचं नाही आहे, कारण त्याचा अर्थ असा होईल की ही व्यक्ती स्वतः आली ते पैसे घ्यायला किंवा चेक घ्यायला, त्यामुळे हस्ते त्या ठिकाणी नाही आहे. आता हा पावतीचा एक अर्धा भाग झाला की आपण कधी व्यवहार केला आहे, व्यवहार कसा केला आहे, व्यवहार कोणाशी केला आहे, चेक असेल तर त्याचा चेक नंबरची आणि दिनांक वगैरे चेकची आपण या ठिकाणी नोंदवली. हा पावतीचा अर्धा भाग झाला. तर पावतीच्या उर्वरित अर्धा भागामध्ये आपण व्यवहार काय केला त्याचा तपशील आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे. उदाहरणार्थ आपण चेक दिला आहे भारतीय स्टेट बँकचा आणि नोकर पगारासाठी. तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही भारतीय स्टेट बँकेतून पैसे काढलेले आहेत आणि नोकर पगार या खात्यावरती तुम्ही पैसे दिलेले आहेत. म्हणजे भारतीय स्टेट बँकला जमा होईल आणि नोकर पगारला नावे होईल. तुम्ही खातं निवडण्यासाठी आता प्रत्येक व्हाउचरला 2 अकाउंट किमान असतात, किमान 2 अकाउंट तरी असतात. म्हणजे डबल एंट्री अकाउंट सिस्टीम आहे. डबल एंट्रीमध्ये एका अकाउंटला जमा असते आणि एका अकाउंटला नावे असतं. किमान 2 असतात, 2पेक्षा अधिकही असू शकतात, पण एक अकाउंट तिथं कधीच नसतं. 2 अकाउंट तरी किमान असतातच. तर या ठिकाणी मला व्हाउचर नोंदवायचं. मला जर खाते क्रमांक जर या ठिकाणी माहिती असेल तर मी या ठिकाणी खाते क्रमांक टाकू शकतो. जर मला अकाउंट नंबर जर माहिती नसेल तर मी या ठिकाणी डबल क्लिक करणार आहे. डबल क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक छोटीशी विंडो ओपन झाली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण अकाउंटची लिस्ट दिसते आहे. याच्यामध्ये मला जे आवश्यक अकाउंट आहे ते या ठिकाणी मी सर्च बॉक्स आहे छोटासा, इथे मी टाईप केलेलं आहे. तर यामध्ये टाईप केल्यानंतर तुम्हाला अकाउंटची जे अकाउंट तुम्ही टाकले त्या संदर्भातलं अकाउंटचं नाव तुम्हाला या ठिकाणी दाखवेल. तुम्ही अकाउंट नंबरवरती क्लिक केलं तर 36 नंबरचं अकाउंट आहे, मी याच्यावरती क्लिक केलं तर ते अकाउंट सिलेक्ट झालेलं आहे. म्हणजे 36 नंबर आणि भारतीय स्टेट बँक या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. आता भारतीय स्टेट बँकमध्ये तुम्हाला रक्कम टाकताना तुम्ही बँकेतून रक्कम काढलेली आहे, 1000 रुपये काढलेले आहे. त्यानंतर मला दिले कशासाठी, मी पुन्हा खालच्या लाईनला मी पुन्हा डबल क्लिक केलं आहे, मग कारण मला अकाउंट निवडायचं होतं. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे नोकर पगार. मी फक्त पगार जरी टाकलं तरी मला त्या संदर्भातलं अकाउंट तिथं बघायला मिळेल. वेतन. आता या ठिकाणी आपल्याला आवश्यक असलेलं अकाउंट नाही आहे, तर आपल्याला पुन्हा लेखा यादीमध्ये जावं लागेल. लेखा यादीमध्ये मी इथे आलो आहे, नवीन टॅबमध्ये मी ओपन केलं. या ठिकाणी मी नोकर पगार अकाउंट क्रिएट करतो आहे. प्रत्यक्ष खर्च आहे तो, आणि मी इंग्लिशमध्ये मला त्याचं नाव द्यायचं आहे सॅलरी अकाउंट. आणि मी बाकी इतर माहिती नाही नोंदवते. तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही उद्देश वगैरे आणि नरेशन वगैरे नोंदवू शकता. मी संग्रह केलेला आहे. तर या ठिकाणी मी वाउचर पुन्हा मी या ठिकाणी रिफ्रेश करतो. मी पुन्हा वाउचरचं तपशील नोंदवतो. मला तारीख नोंदवायची 1 मार्च मी आहे. चेक मी दिला आहे. त्यानंतर पक्षकार मी नोंदवतो आहे. मी नोकर पगारचा वाउचर देतो आहे. 1/3चा चेक आहे उदाहरणार्थ. या ठिकाणी मी नोकर टाकलं आहे किंवा पगार मी टाकलं आहे. या ठिकाणी पगारचं वाउचर मी शीर्षकामध्ये पगार टाकले.
आता या ठिकाणी मी पुन्हा, आता मला अकाउंट नंबर माहिती आहे, मी डायरेक्टली अकाउंट नंबर जरी टाकला तरी चालेल. या ठिकाणी मी पगार देतो 1000 रुपयाचा, मी बँकेतून 1000 रुपये मी काढतोय. या लाईनचा सरळ सरळ अर्थ होतो की मी बँकेतून 1000 रुपये काढतोय. आता 1000 रुपये काढल्यानंतर मी खर्च कशावरती करतोय, तर यामध्ये मी आता पगार अकाउंट निवडतोय. या ठिकाणी आपण पाहू शकता 39 नंबरचं पगार अकाउंट आहे. मी 39ला क्लिक केलं, या ठिकाणी अकाउंट आपल्याला बघायला मिळतं. तर याच्यामध्ये मी रक्कम टाकतोय 1000 रुपये मी नावेमध्ये टाकतोय. बँकेतून काढून आपण 1000 रुपये पगाराला दिलेले आहेत. पगाराला गेलेत म्हणून पगार नावे आहे. बँकेतून काढलेत म्हणजे आपल्याकडे जमा झालेत. आता बँकेची जी शिल्लक असते ही नेहमी नावे असते, कारण ती पैसे संस्थेचे असतात परंतु ते बँकेत असतात. ते आत्ता संस्थेकडे नाही आहेत, पण पैसे कोणाकडे आहेत ते तर बँकेकडे आहे. जशी रोख शिल्लक एक अकाउंट आहे ती नेहमी नावे असते. ती नावे का असते की ती संस्थेची आहे परंतु ती सचिवाकडे असते किंवा आणखी इतर कोणी कर्मचारी असेल तर त्यांच्या नावावरती ते अकाउंट असतं, म्हणून ते अकाउंट नावे असतात, त्यांच्या शिल्लकी ह्या नावे असतात. आता त्या अकाउंटवरून आपल्याला पैसे द्यायचे, म्हणजे भारतीय स्टेट बँकेवरून उदाहरणार्थ आपल्याला पैसे द्यायचे, तर त्या अकाउंटवरचे पैसे आपण काढायचे म्हणजे आपल्याकडे जमा घ्यायचे. जे अगोदर शिल्लकमध्ये नावे असतात ते आपल्याकडे आपण जमा घेतले. जमा घेतल्यानंतर आपण ज्या अकाउंटला आपल्याला पैसे द्यायचे, म्हणजे आपण दिले कशासाठी की नोकर पगारसाठी दिले, म्हणून नोकर पगारला नावे. आता यामध्ये एक अकाउंट जर जमा असेल तर एक अकाउंट नावे असतं कंपल्सरी. हे डबल एंट्री अकाउंट सिस्टीम म्हटल्यानंतर तुम्ही या अकाउंटवरून पैसे काढता आहात आणि या अकाउंटला पैसे तुम्ही देत आहात. या ठिकाणी तुम्ही 0 तुम्ही बघतात, ही 0 असंच राहू द्यायचं आहे, कारण या एंट्रीमध्ये हे अकाउंट निवडल्यानंतर एका ठिकाणी तुम्ही जर जमा केलं तर दुसऱ्या ठिकाणी कंपल्सरी हा 0 असलाच पाहिजे. तिथं पुन्हा रक्कम नोंदवायची नाही आहेत. नोकर पगार तुम्ही नावे करता, नोकर पगार तुम्ही कधी जमा करत नाही. भारतीय स्टेट बँकला तुम्ही पैसे काढताय आणि नोकर पगारला देताय म्हटल्यानंतर भारतीय स्टेट बँकला नावेमध्ये काहीच नसेल, भारतीय स्टेट बँकला नावेमध्ये 0च असेल. हे झाल्यानंतर तुम्हाला तुम्हाला नोंदवायचं आहे की साधारणतः तुम्ही पगार कुठल्या महिन्याचा तुम्ही देतात. उदाहरणार्थ मी मार्च 2023चा मी पगार देतो आहे. या पद्धतीने मी नरेशन नोंदवलं. हेच नरेशन तुम्हाला खाली टाकायचं आहे, किंवा जमाचं आणि नावेचं नरेशन याच्यामध्ये फरक असू शकतो. दोन्ही ठिकाणी सारखं असलंच पाहिजे असं काही नाही आहे. तर या पद्धतीनं बघितलं आहे की मी व्हाउचर नोंदवलं आहे. भारतीय स्टेट बँकमधून पैसे काढले आणि नोकर पगारला दिले. व्हाउचरचा तपशील तुम्ही अगोदर बघतायत की 1/3चं व्हाउचर आहे, चेकने दिलं आहे. पक्षकार आहेत, त्यांचं नाव आहे, चेक क्रमांक, चेक दिनांक आणि लेखा तपशील जो आहे भारतीय स्टेट बँक जमा आणि नोकर पगार नावे. हे खर्चाचं व्हाउचर असेल. आता अकाउंटचं काम करताना तुम्हाला फक्त कुठल्या अकाउंटला जमा करायचं आणि कुठल्या अकाउंटला नावे टाकायचं हे जर लक्षात आलं तर संपूर्ण अकाउंट तुम्हाला सहज अगदी सोपं जाईल. म्हणजे उदाहरणार्थ मी नोकर पगार मला द्यायचा होता, म्हणजे मला नोकर पगार नावे टाकायचा होता. नावे टाकायचं म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्ही नावेमध्ये नोंदवलं, तर या अकाउंटला नावे आहे म्हणजे दुसऱ्या अकाउंटला आपोआप जमा आपण गृहीत धरून घ्यायचं आहे. याच पुन्हा अकाउंटला नावे टाकायचं असं नाही आहे. एका अकाउंटला जमा, एका अकाउंटला नावे. आता इथं तुम्ही बघतात की जमा रक्कम जी आहे याची टोटल तुम्ही बघितली इथं 1000 रुपये आहे आणि नावे रक्कमसुद्धा या ठिकाणी 1000 रुपये आहे. ही दोन्ही सारखी असणं अत्यावश्यक आहे, तरच हे अकाउंट जुळेल, अन्यथा आपल्याला संग्रह करता येणार नाही, कारण अकाउंट जुळत नाही आहे. त्यानंतर एखाद्या व्हाउचरमध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त अकाउंट असतील. उदाहरणार्थ यांना तुम्ही नोकर पगार तर दिलात, उदाहरणार्थ यांना आपण 1,500 रुपये दिलेत, त्यापैकी नोकर पगारला 1000 दिलेत आणि दुसरं जे आहे आपण प्रवास खर्चासाठी सपोज त्यांना आपण आणखी 1000 रुपये 500 रुपये दिलेत. तर या ठिकाणी मी त्यांना प्रवास टाकला, तर या ठिकाणी प्रवास खर्च मी टाकला. प्रवास खर्चासाठी 500 रुपये सोबतचे प्रवास बिलाप्रमाणे. आता हे नरेशन आपण लेखा यादीमध्ये नोंदवलं होतं, ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसतंय. तर या पद्धतीने बघा, अकाउंट एकामध्ये आपण जमा केलं आहे पण 2ला आपण नावे केलं, म्हणजे पगारला 1000 रुपये आणि प्रवास खर्चाला
₹500 या पद्धतीनं तुम्ही नवीन तुम्हाला अकाउंट जर या ठिकाणी एक लाईन वाढवायची असेल अकाउंट नोंदवण्यासाठी, तुम्ही इथं नवीन बटन आहे वरती, हे नवीन बटन दाबून एक लाईन वाढवू शकता, किंवा ही लाईन तुम्हाला कमी करायची असेल, तुम्हाला नको असेल तर या ठिकाणी डिलीटचं बटन आहे, हे पण तुम्ही दाबू शकता, ते निघून जाईल. त्यानंतर 1500 फक्त हा अक्षरी तुम्हाला हे ₹1,500 वाउचर त्यांनी तुम्हाला अक्षरी दाखवलेलं आहे. या पद्धतीनं वाउचर आहे. आता मी संग्रह करतो आहे. आपण पाहतात की आपलं वाउचर संग्रह झालेलं आहे. त्यानंतर मी आता पावती यादीमध्ये जर आलो तर या ठिकाणी 1/3ला मला जे मी आत्ता वाउचर नोंद केलेली आहे ते मला वाउचर या ठिकाणी दाखवत आहे. धनादेश काय होता, त्याची दिनांक काय होती, जमा आपण काय टाकले, भारतीय स्टेट बँक जमा, नावेला आपण काय टाकले, प्रवास खर्च टाकला आहे आणि नोकर पगार एक टाकलं आहे. व्यवहार माध्यम आपलं चेक होता, पार्टीचं नाव आहे, त्यानंतर अमाऊंट किती होती ते दाखवतं आहे. आता याच्यावरती मी थोडंसं क्लिक केलं की खाली मला काही बटन्स वगैरे दिसतात, खाली थोडासा तपशील दिसतो त्या वाउचरचा. त्याच्यामध्ये उजव्या कोपऱ्यात तुम्हाला बटन दिसतं आहे, एडिट आहे, डिलीट आहे. या ठिकाणी कॉपी वाउचर आहे, म्हणजे याच वाउचरचा आणखी एक डुप्लिकेट वाउचर तुम्हाला करायचं असेल तर कॉपी करू शकता. त्यानंतर प्रिंट बटन आहे, म्हणजे तुम्ही याच वाउचरची प्रिंट काढू शकता. त्यानंतर याच वाउचरची तुम्ही पावती प्रिंट काढू शकता. हे वाउचर असेल तर, किंवा ही रिसिप्ट असेल तर, पावती असेल तर, जमा रक्कम असेल तर पावती असेल, देणगी असेल तर सपोज तुम्हाला जमाची पावती द्यायची असेल, तुम्हाला पक्षकाराला पावती द्यायची असेल प्रिंट काढून तर, किंवा तुमचं व्हाउचर असेल तर व्हाउचरच्या नमुन्यामध्ये तुम्हाला इथे प्रिंट करता येईल. आणि ही नोंद जी आहे तुम्ही ही बँक रिकन्सिलेशन संदर्भातली आहे. म्हणजे तुम्ही हा चेक तर दिला आहे, पण तो चेक वटला आहे की नाही वटला आहे, संबंधित पार्टीने बँकेत तो चेक जमा केला आहे की नाही, तुमच्या खात्यावरून पैसे गेलेत की नाही. जर खात्यावरून पैसे गेले असेल तर या ठिकाणी तुम्हाला चेक इन कॅश करायचं आहे, त्याचं बटन दाबायचं आणि तारीख टाकायची. आता या ठिकाणी उदाहरणार्थ मला वाउचरमध्ये काही बदल करायचा असेल तर मी हे एडिट बटन दाबलं. उदाहरणार्थ मला हा चेक नंबर हा नाही आहे, मी थोडासा चेक नंबरमध्ये बदल केला. बाकी सर्व तपशील तसाच आहे, मी तसंच ठेवला आहे. जो आवश्यक बदल आहे तो करून घ्यायचा आणि संग्रह बटन दाबायचं. तुमची वाउचर एंट्री बदल दुरुस्ती झालेली आहे. या ठिकाणी बघा चेक नंबर मी दुरुस्त केला होता, हा तुम्ही चेक नंबर बघू शकता. एखादा वाउचर तुम्हाला नको असेल तर या ठिकाणी डिलीट बटन दाबायचं आहे. उदाहरणार्थ मी हे वाउचर डिलीट करतो आहे, मी डिलीट बटन दाबलं आहे, तो विचारतो आहे तुम्हाला डिलीट करायचं आहे का, तुम्ही ओके बटन दाबलं तर ते वाउचर डिलीट होऊन जाईल. या ठिकाणी या पद्धतीनं सक्सेसफुल ओके वाउचर डिलीट झालेलं आहे. त्यानंतर वाउचर कॉपी करायचं असेल तर याच्यावर क्लिक करा तुम्ही, तो विचारतो आहे वाउचर कॉपी करायचं आहे का, ओके करा, तो वाउचर कॉपी पेस्ट होऊन जाईल. मी याला रिफ्रेश केलं तुम्हाला ते वाउचर, आता हे वाउचर तुम्हाला डबल दिसत आहे. तर वाउचर कॉपी करायचं कारण असं की सेम टू सेम वाउचर आहे, त्याच्यामध्ये थोडंसं फक्त तारखेचा बदल आहे. मी तारखेचा बदल जर या ठिकाणी केला तर मला पूर्ण वाउचर नोंद करण्याची गरज नाही. तर मी या ठिकाणी फक्त तारखेचा बदल केला आहे आणि चेक नंबर असेल सपोज पुढचा चेक आहे, पक्षकार तोच आहे आणि बाकी तपशीलही सारखाच आहे, मी संग्रह केला. तर या पद्धतीने आपण पाहू शकता की आपल्याला कॉपी करून वाउचरमध्ये डेटा एंट्रीचं काम कशा पद्धतीने वाचवता येईल. त्यानंतर आपल्याला पावती प्रिंट करायची असेल तर प्रिंट कशी करायची आहे की या ठिकाणी प्रिंटचं बटन दाबलं की आपल्याला एक वाउचर प्रिंट होईल, एक वाउचर या ठिकाणी प्रिंट होतील. तुम्हाला एक वाउचर नको असेल, तुम्हाला सर्व वाउचर जर तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर वरती या ठिकाणी सर्व वाउचर डाउनलोड करा असं एक बटन दिलं आहे. म्हणजे त्या आर्थिक वर्षात तुम्ही जेवढे वाउचर नोंदी केलेले असतील त्या सर्व वाउचर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करता येतील. त्यानंतर हे वाउचर जर पावती असेल तर पावती तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला प्रिंट काढता येईल. हे पावतीचा नमुना थोडासा वेगळा असतो वाउचरपेक्षा. 2 प्रतीमध्ये पावती होती, एक फाडून आपण आपल्याकडे ठेवतो आणि एक पक्षकाराला देऊन टाकतो. हा पावतीचा नमुना आहे. त्यानंतर चेक इन कॅश, आपण चेक तर दिला आहे पण तो इन कॅश झाला आहे की नाही, म्हणजे खात्यावरून वटला आहे की नाही, त्याची फक्त या ठिकाणी तारीख नोंदवायची असते. ही तारीख नोंदवल्यानंतर तो आपल्या स्टेटमेंटला किंवा आपल्या जे स्टेटमेंटला जी तारीख असेल त्याची नोंद या ठिकाणी होऊन जाईल तारखेची. जोपर्यंत तुम्ही ती तारीख नोंद करत नाही तोपर्यंत तो प्रलंबित धनादेशमध्ये तो तुम्हाला ते वाउचर दाखवेल, कारण तुम्ही चेक दिलेला आहे अजून ते प्रलंबित आहे, तो इन कॅश झालेला नाही आहे.
इन केस झाल्यानंतर इथून तो नाव निघून जाईल. म्हणजे जे चेक तुम्ही सोडलेत मार्च एंडला साधारणतः हा प्रॉब्लेम येतो की तुम्ही चेक सोडलेत पण चेक अजून वाटले नाही आहेत. ते बॅलन्स अकाउंटला तसंच दाखवतो, परंतु तुमच्या अकाउंटला बॅलन्स ही वेगळी दाखवतो. त्यासाठी तुम्हाला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटची आवश्यकता भासते. तर या ठिकाणी प्रलंबित धनादेशमध्ये तुम्हाला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बघायला या ठिकाणी मिळेल. मी प्रलंबित धनादेशवर केलं, इथं रिकन्सिलेशन स्टेटमेंटवर मी क्लिक केलं. या ठिकाणी बघा आपण बघू शकता की रिकन्सिलेशन स्टेटमेंट आलेलं आहे. एवढे चेक आत्तापर्यंत सोडले आहेत ते वटलेले नाही आहेत, तो तपशील तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे. त्यानंतर आपण पावती यादीमध्ये बघू शकता. आता या ठिकाणी मी पावती तपशील बघण्यासाठी पावतीची तारीख किंवा ही जी लाईन आहे या लाईनवर मी क्लिक केलं होतं, तर त्याने खाली थोडासा तपशील दाखवला. त्याऐवजी मी जर वाउचर क्रमांकावर या पावती क्रमांकावर जर क्लिक केलं तर पावतीचा पूर्ण तपशील तुम्हाला इथं दाखवेल. थोडासा आणखी मोठ्या स्क्रीनवरती तो तुम्हाला तपशील दाखवतो. तुम्ही ज्या पद्धतीनं पावती नोंदवलेली आहे त्या पद्धतीनं तो सर्व तपशील असेल. हे फक्त तुम्हाला बघण्यासाठी, याच्यामध्ये तुम्हाला आता बदल काहीच नाही करता येणार. पण जर तुम्हाला बदल करायचा असेल तर या ठिकाणी बदल बटन आहे. तुम्हाला जर वाउचर डाउनलोड करायचं असेल PDF मध्ये, तिथं PDF डाउनलोड करण्यासाठी पत्रक बटन आहे. किंवा हेच वाउचर तुम्हाला कॉपी करायचं असेल तर कॉपी बटन आहे. किंवा ही विंडो सहज तुम्हाला बंद जर करायची असेल तर बाहेर बटन आहे, म्हणजे ती विंडो बंद होऊन जाईल. आता यानंतर तुम्ही बघू शकता, आता काही वाउचर नंबरला बघा तुम्ही 0 नंबर्स आहेत. तर आपण सुरुवातीला वाउचर नंबर आपण सेट केलेले नाही आहेत. तुम्हाला सर्व वाउचर नंबर सेट करायचे असेल, तुमचं वर्षभराचं काम झालं की तुम्हाला या ठिकाणी सेट वाउचर नंबर करून पासवर्ड फक्त टाकायचा आहे आणि संग्रह म्हटलं की तुम्हाला सर्व काही वाउचर नंबर तुमचे सिरियली झालेले या ठिकाणी दिसतील. यानंतर आपण या ठिकाणी मी सर्व वाउचर डाउनलोड करा असं जर बटन दाबलंय या ठिकाणी सर्व वाउचर डाउनलोड झालेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता हे वाउचर आहे. A4 साईजमध्ये हे सेट केलेले आहेत. आपण A4 साईजचा हाफ पेजमध्ये पण आहेत. हे A4 साईज हाफमध्ये कट करून तुम्ही प्रिंटरमध्ये हाफ पेजेस टाकले तर त्यावरती ते प्रिंट होऊन येतील. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रलंबित धनादेश. आपण आत्ताच बघितलेला आहे. पावती यादीमध्ये या ठिकाणी निवडा म्हणून एक बटन दिलेलं आहे. निवडा बटनमध्ये तुम्हाला काही वाउचर जर सोबत बघायचे असतील तर ठराविक एका खात्याचेच तुम्हाला वाउचर बघायचे असतील. उदाहरणार्थ 36 नंबरचं अकाउंट आहे आणि मला फक्त त्या अकाउंटचे वाउचर बघायचे असतील तर या ठिकाणी तुम्ही 36 नंबरचं अकाउंट नोंदवा. तुम्हाला या ठिकाणी खाली वाउचरचा तपशील बघायला मिळेल जर वाउचर नोंदी असतील तर, किंवा पक्षकार नोंदवा. पक्षकाराप्रमाणे तुम्हाला वाउचरची नोंदी बघायला मिळतील की फक्त तेच पक्षकारांचे तुम्हाला वाउचर बघायचे असतील तर. त्यानंतर प्रलंबित आपण बघितलं. आता अकाउंटचं काम करताना आपण 2-3 गोष्टी फक्त सर्वात जास्त महत्त्वाच्या असतात. ते म्हणजे अकाउंट, आपल्याला जे अकाउंट्स पाहिजे असतात ते अकाउंट्स या ठिकाणी सर्व अगोदर नोंदवणं आणि त्यांची ओपनिंग बॅलन्स भरणं हा एक भाग. त्यानंतर आपण वाउचर नोंदी करणं. ही वाउचर नोंद केल्यानंतर ही अचूक वाउचर नोंद करणं आवश्यक आहे. ही वाउचर नोंद केल्यानंतर तुमचं सगळं अकाउंटचं काम याच्यामध्ये पूर्ण होऊन जातं. म्हणजे आज्ञावलीच्या माध्यमातून तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला वाउचर एंट्री फक्त करायची आहे. तुमची त्यावरून कीर्द तयार होईल, तुमची खतावणी तयार होईल, त्यामध्ये तुमचा जमा खर्च तयार होईल, नफा तोटा पत्रक तयार होईल, ताळेबंद पत्रक तयार होईल. म्हणजे तुमच्या ऑडिटसाठी जे काही लागतं ते सगळं तयार होईल. फक्त तुम्हाला एवढा एक फॉर्म जे आहे या वाउचरचा जो तपशील आहे एवढं फक्त नोंद करायचं. एवढं फक्त तुम्ही समजून घेतलं आणि अचूक नोंद केली तर तुमचं लिखाणकाम खूप वाचणार आहे. म्हणजे तुम्ही एक वाउचर एंट्री केल्यानंतर तुम्हाला मॅन्युअली ज्यावेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस वाउचर लिहायचं आहे, त्याच्यानंतर ते कीर्दीला लिहायचं आहे, तेच वाउचर तुम्हाला खतावणीला लिहायचं आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरून जमा खर्च तयार करायचा आहे, नफा तोटा पत्रक तयार करायचं आहे, ताळेबंद पत्रक तयार करायचं आहे. हे सगळं काम तुमचं वाचते. फक्त वाउचर नोंद करा आणि वाउचरच्या प्रिंट काढा, कीर्दीच्या प्रिंट काढा, खतावणीच्या प्रिंट काढा, जमा खर्चाचे प्रिंट वगैरे काढा आणि सही करून ऑडिटला द्या. इतकं सोपं काम आहे. पूर्ण अकाउंटमध्ये फक्त एक वाउचर एंट्री तुम्हाला करायची आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात आणखी पुढचा भाग जो आहे, आता आपण एक पक्षकार जो नोंदवला, तो पक्षकार म्हणजे काय असतं की कुठल्या पार्टीला आपण पेमेंट करतो आहोत तर त्यांची एक तपशीलवार थोडीशी माहिती, वैयक्तिक माहिती आहे. त्याच्यामध्ये नाव आहे, पत्ता आहे,
त्यांची म्हणजे कुठल्या आपण दुकानदाराला पैसे देत असाल ज्यांच्याशी नेहमी आपण व्यवहार करतोय, किंवा कर्मचारी असतील कर्मचाऱ्यांना आपण पगार वगैरे देतात, किंवा आणखी इतर कोणीही पार्टी असेल की ज्यांना आपण दर महिन्याला काहीतरी रक्कम देत असतो, किंवा 4 महिन्याला 2 महिन्याला का असेना त्यांना दर म्हणजे ठराविक कालावधीनंतर आपण नियमित आपण त्यांना पैसे देत असतो किंवा त्यांच्याकडून घेत असतो. तर त्यांची एक पक्षकार माहितीमध्ये माहिती नोंदवणं आवश्यक आहे. आणि हे पक्षकार तुम्ही ज्यावेळेस वाउचर नोंद करता त्यावेळेस या ठिकाणी मी यादी म्हणून बटन दाबले, या यादीमध्ये तुम्हाला त्यांचे नाव दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी मी एक पक्षकार नोंदवतो. बाकी आणखी इतर काय तपशील तुमच्याकडे असेल तर मोबाईल नंबर वगैरे जे काय असेल. आणि संग्रह एक पक्षकार आपण नोंदवला आहे. आपण पावती यादीमध्ये जाऊन बघूया. मी पावती यादीमध्ये पक्षकार क्रमांकाच्या मध्ये यादीवरती क्लिक केलं. आपण बघू शकतो की या ठिकाणी एक पक्षकार या ठिकाणी आपल्याला नाव दिसतं आहे. तर या पक्षकाराला आपण व्यवहार करतो या पक्षकारांशी. आता उदाहरणार्थ हे पक्षकार आपण नोंदवले पक्षकार यादीमध्ये कारण हे नेहमी येणार आहेत. वर्षातून 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 वेळा असेल, कारण यांचा आपल्याला सबलेजर मेंटेन करायचं आहे. म्हणून हे पक्षकार यादीमध्ये नोंदवलं, त्यांचा अकाउंट नंबर या ठिकाणी टाकलं आणि त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसेल. परंतु उदाहरणार्थ तुम्हाला एखादा पक्षकार असा आहे की ते वर्षभरातून एकदाच आहे, ते परत कधी येणारच नाही आहे, त्यांच्याशिवाय आपण व्यवहार नेहमी करतच नाही आहे. उदाहरणार्थ संस्थेसाठी आवश्यक काही वस्तू आपण खरेदी केली एखाद्या दुकानातून, त्या दुकानाचं या ठिकाणी नाव टाकलं. सपोज किराणा दुकान असेल, जे काय त्या दुकानाचं नाव असेल ते या ठिकाणी नोंदवलं आणि त्याप्रमाणे व्हाउचर आपण नोंदवून घेतलं. तर याचा अर्थ असा होईल की अकाउंट नंबर नाही, म्हणजे पक्षकार क्रमांक नाही नोंदवलेला, आपण फक्त नावच नोंदवलेलं. तर नाव तर नोंद त्यांची होईलच, परंतु पक्षकार क्रमांक नसल्यामुळे त्यांच्या अकाउंटला, म्हणजे आपण सब लेजर ज्याला म्हणतो, त्या सब लेजरला त्याची नोंद होणार नाही. आता लेजर आणि सब लेजर याच्यामध्ये फरक काय? खतावणी आणि उपखतावणी. खतावणीमध्ये एक अकाउंट आहे, एका अकाउंटचा तुम्ही व्यवहारांचा तपशील, जमा आणि नावे बघू शकता, तारखेप्रमाणे, पावती क्रमांक, दिनांक वगैरे प्रमाणे. परंतु त्याच्यामध्ये सर्वचे सर्व पक्षकार येतात. म्हणजे तुम्ही 10 पक्षकारांना तुम्ही सपोज पैसे दिले असतील तर त्या एकाच अकाउंटला, उदाहरणार्थ उसनवर खात्यावरती तुम्ही पैसे परत केलेले आहेत, त्याच्यामध्ये 3 लोकांना तुम्ही पैसे परत केलेले आहेत, तर खतावणी जर काढली तर त्या 3ही लोकांचे नावं त्या खतावणीमध्ये येतात. परंतु उपखतावणीमध्ये उसनवर खातं आणि एक पक्षकार, म्हणजे एका पक्षकाराला तुम्ही उसनवर कधी दिलेत आणि कधी घेतलेत याचा तपशीलवार माहिती तुम्हाला ही उपखतावणीमध्ये. दोघांचाही नमुना सारखाच असतो, फक्त कंडिशन त्याच्यामध्ये एकच असते की त्याच्यामध्ये फक्त एक पक्षकार वाढतो, म्हणजे पक्षकाराप्रमाणे काढायचं, म्हणजे अकाउंट आणि पक्षकार या दोघांप्रमाणे उपखतावणी निघते आणि खतावणी जी निघते ती फक्त अकाउंटप्रमाणे निघते. पक्षकार त्यामध्ये सर्व असतात, उपखतावणीमध्ये पक्षकार हा एकच असतो. एवढा छोटासा फरक त्याच्यामध्ये आहे आणि तो खूप उपयोगाचा आहे. त्यानंतर आपण पाहतोय की या ठिकाणी आर्थिक वर्ष आपल्याला नवीन नोंद करायची असेल तर आर्थिक वर्ष नोंद कशी करावी. या ठिकाणी मी नवीन बटन दाबलं आहे आणि आर्थिक वर्ष मी सपोज 1/4 हे आकडे मला इंग्रजीमध्ये टाकायचे. 1/4/2024 ते 31/1/2024 ते 31/3/2025 हे आर्थिक वर्ष मला सपोज सुरू करायचं आहे. मी पूर्ण आर्थिक वर्ष टाकलं पासूनपर्यंत आणि संग्रह बटन दाबलं. आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे, या ठिकाणी आपण पाहू शकता. त्यानंतर आर्थिक वर्ष बंद जर करायचं असेल तर तुम्हाला एडिट करून आर्थिक वर्ष तुम्ही या ठिकाणी बंद करू शकता. आर्थिक वर्ष बंद केल्यानंतर त्या वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचे व्यवहार करता येणार नाही आहेत, त्यासाठी आर्थिक वर्ष बंद. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की आपण जे रिपोर्ट्स आहेत आपल्याला जे ऑडिटसाठी लागतात, आपण एक वाउचर एंट्री केली होती, पण ऑडिटसाठी आपल्याला काय काय लागतं? आपल्याला किर्द पाहिजे, आपल्याला खतावणी पाहिजे, आपल्याला जमा खर्च पाहिजे, आपल्याला तेरीज नफा-तोटा आणि ताळेबंद पाहिजे. तर हे रिपोर्ट कसे काढायचे आपण ते बघणार आहोत. आपण वाउचर कसं काढायचं हे आपण बघितलं आहे.
आता कीर्द कशी काढायची या ठिकाणी मी कीर्दीवरती क्लिक केलं. माहिती पत्रकामध्ये कीर्द आहे. आता या ठिकाणी कीर्द जी निघते ते प्रत्येक तारखेप्रमाणे निघते. उदाहरणार्थ मी व्यवहार दिनांकावरती क्लिक केलं आहे, तर आपण वर्षभरात कुठल्या कुठल्या तारखांना व्यवहार केलेले आहेत त्या तारखा तुम्हाला या ठिकाणी दाखवते. तर या ठिकाणी तुम्हाला ज्या तारखेची कीर्द काढायची त्याच्यावरती फक्त तुम्ही तारखेवरती क्लिक करा. तुम्हाला कीर्दीची PDF फाईल तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड झालेली दिसेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे कीर्द तर डाउनलोड झालेले आहे. आपण रोखमध्ये खर्च केला होता ₹450 ऑफिस व्यवस्थेसाठी. ही एक कीर्द आहे. आपण दुसरी आणखी एखादी कीर्द काढूया. त्यामध्ये 11/4ची मी कीर्द आहे. टेलिफोन खर्च केलेला आहे सोबत बिलाप्रमाणे. त्यानंतर सपोज मी एक आणखी कीर्द काढली आहे. त्याच्यामध्ये दोनही बाजू येत आहेत. जमा आहे, नावे आहे. यामध्ये आपण बघू शकता की स्टेट बँकेतून आपण चेक दिलेला आहे. वाहतूक व हमाल याच्यासाठी आपण ₹2000 चेक दिलेला आहे. यामध्ये जमाची रोखीची टोटल आहे, बँकेची टोटल आहे. ट्रान्सफरमध्ये तुम्ही जे काही एंटर केलं असेल ते, आणि एकूण जमा किती आहे तुमची. त्याच्या खाली आरंभीची शिल्लक आहे. रोख आरंभीची शिल्लक तुमच्याकडे किती आहे आणि एकूण रोख तुमच्याकडं आज दिवसभरात व्यवहार काय आहे. म्हणजे एकूण टोटल रोख जमेची व्यवहाराची टोटल आणि आरंभीची शिल्लक यांची टोटल मिळून या ठिकाणी तुम्हाला दाखवते. तर बँकेचं कॉलमची एकूण टोटल तुम्हाला या ठिकाणी एकूण व्यवहार दिवसभरातली एकूण त्याची टोटल दाखवते. त्याच पद्धतीनं नावे बाजूची व्यवहाराची रोख आणि बँकेची टोटल आहे आणि पुढची एकूण रोख आणि बँक मिळून टोटल आहे. अखेरची शिल्लक तुमच्याकडे किती आहे ती त्याची टोटल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. आपण व्यवहार बँकेतून केला होता, चेकने केला होता, त्याच्यामुळे रोखीवरती काहीच परिणाम झालेला दिसत नाही आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता की आणखी पूर्ण नावेची टोटल किती आहे रोख आणि बँक मिळून. या पद्धतीने आपली कीर्द आहे. या ठिकाणी सही करायला तुम्हाला जागा दिलेली आहे. ही कीर्द आहे, ही जमा बाजू आहे, ही नावे बाजू आहे. याच पद्धतीनं आपल्याला आता सपोज जर लेजर काढायचं असेल, खतावणी काढायचं असेल, तर खतावणी काढण्यासाठी मी काय केलं की खाते यादीमध्ये गेलो. मला ज्या खात्याची प्रिंट काढायची, ज्यांची खतावणी मला प्रिंट काढायची आहे, खतावणी काढण्यासाठी या ठिकाणी पण ऑप्शन दिलेलं आहे. खतावणीमध्ये तुम्ही गेलात तर इथं निवडा बटन दाबायचं. इथं अकाउंट नंबर वगैरे टाकायचा. उदाहरणार्थ मी 36 नंबर टाकला आणि मला तर पक्षकार नाही नोंदवायचा. मला जर सबलेजर काढायचं असेल तर मी पक्षकार या ठिकाणी नोंदवला असता. पण मला पक्षकार नाही नोंदवायचं कारण मला सबलेजर नाही काढायचं आहे. मी तारीखपासूनपर्यंत टाकली पूर्ण वर्षभराची आणि मी इथं डाउनलोड बटन दाबलं. तर या ठिकाणी तुम्हाला लेजर बघायला मिळेल की भारतीय स्टेट बँकेचा आपण लेजर काढलेला आहे. तपशील आहे, व्यवहार दिनांक, पावती क्रमांक, जमा, नावे आणि शिल्लक. इथं आरंभीची शिल्लक दिलेली आहे. पत्रक कुठल्या कालावधीपासून आहे ते दिलेलं आहे. आता लेजर काढण्यासाठी, खतावणी काढण्यासाठी आणखी एक सोपी पद्धत आहे ती म्हणजे खाते यादीमध्ये तुम्ही गेलात की या ठिकाणी एक बटन दिलेलं आहे डाउनलोड लेजर म्हणून आहे. उदाहरणार्थ आपण म्हणजे या ठिकाणी अकाउंटचं बँकेचं लेजर आपण काढलं होतं. या ठिकाणी मी बँकेवर क्लिक केलं आणि लेजर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तेच लेजर पुन्हा ओपन झालेलं आहे. कारण आपल्याला खाते क्रमांक नोंद करण्याची गरज नाही. खाते क्रमांक तिथं ऑलरेडी आहे. फक्त डाउनलोड बटन दाबलं की लेजर ओपन होईल. त्यानंतर आपण पाहणार आहोत की जमा खर्च कसा काढायचा. या ठिकाणी जमा खर्चावरती गेलो. या ठिकाणी तुम्हाला जमा खर्च दिसत आहे. तुम्हाला फक्त जमा खर्च बघायचा असेल तर तुम्ही फक्त जमा खर्चावर क्लिक केलं की तो पूर्ण वर्षभराचा जमा खर्च तुम्हाला दाखवेल. जर जमा खर्च तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर निवडामध्ये जायचं आणि इथं डाउनलोड म्हणायचं. तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये पण डाउनलोड करू शकता. किंवा तुम्हाला क्वार्टर वाईज काढायचं असेल, एखाद्या महिन्याचं काढायचं असेल किंवा एखाद्या दिवसाचं काढायचं असेल तर एखाद्या दिवसाचा सुद्धा जमा खर्च तुम्हाला मिळू शकतो. आता डाउनलोड जर मी केलं तर या ठिकाणी डाउनलोड केल्यानंतर PDF जमा खर्च तुम्हाला या पद्धतीने दिसेल. एक जमा बाजू आहे, एक नावे बाजू आहे, खर्च बाजू आहे. इथं ओपनिंग बॅलन्सेस आहेत. तुम्ही व्यवहार काय केला त्याचा तपशील आहे. तुम्ही खर्च काय केला त्याचा तपशील आहे. आणि क्लोजिंगमध्ये या ठिकाणी पुन्हा तुम्हाला अकाउंट्स बघायला मिळतील. तर या पद्धतीने हा जमा खर्च आहे. त्यानंतर जमा खर्च मी या ठिकाणी आपण बघितला आहे की या ठिकाणी आपण फक्त जमा खर्चावर क्लिक केलं की आपल्याला जमा खर्च फक्त बघता येतो. डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही आहे, फक्त जर बघायचं असेल तर. आता हा बघितल्यानंतर सपोज तुम्हाला वाहतूक व हमाली हे अकाउंट आहे, तुम्हाला याचा तपशील बघायचा असेल, तुम्ही याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला त्याचं लेजर ओपन होईल. म्हणजे इथं दाखवताना तो तेवढं अकाउंट दाखवते. उदाहरणार्थ बँक ऑफ महाराष्ट्रावर तुम्ही क्लिक केलं
किंवा मी भारतीय स्टेट बँकवरती क्लिक केलं तर त्याचं पूर्ण लेजरच दिसतं की तुम्ही ते व्यवहार दाखवताय, ती शिल्लक दाखवताय. तर शिल्लकीचा तपशील तुम्हाला बघायचा असेल की ती शिल्लक कशी आली आहे. किंवा रोख शिल्लकीवर मी क्लिक केलं तर रोख शिल्लक कशी आली आहे, ती एवढी रोख शिल्लक दाखवते, पण व्यवहार काय काय केलं त्याचा तपशील आणखी तुम्हाला बघायचा असेल तर फक्त त्या अकाउंटवरती क्लिक करायचं, नावावरती. त्याच्या अगोदर एक आयकॉन आहे, त्याच्यावरती जर क्लिक केलं ना तर तुम्हाला डायरेक्टली लेजर डाउनलोड होऊन जाईल. म्हणजे आपण आत्तापर्यंत माहितीपत्रकामधून लेजर डाउनलोड केलं किंवा लेखा यादीमधून लेजर डाउनलोड केलं, तर त्याच्याऐवजी तुम्हाला इथं सुद्धा तुम्हाला लेजर डाउनलोड करण्याचा ऑप्शन दिला आहे. याच्यावरती तुम्ही फक्त क्लिक केलं की डायरेक्टली PDF फाईलमध्ये तुमचं लेजर डाउनलोड होईल. डाउनलोडिंगची पद्धत थोडी सोपी करून देण्यासाठी हा ऑप्शन दिलेला आहे, कारण ज्या अकाउंट्सवरती व्यवहार आहे त्या अकाउंटचे तुम्ही लेजर पटकन या ठिकाणाहून डाउनलोड करू शकता. याच्या पुढे जो आहे तो तेरेज पत्रक आहे. आता आपण जमा खर्च जो बघितला त्याच्यामध्ये कॉलम होते जमा खाते, जमा, एकूण जमा, खर्च खाते, खर्च आणि एकूण खर्च. आता तेरजेमध्ये फक्त 2 कॉलम वाढतात, त्याच्यामध्ये आरंभीची शिल्लक आणि अखेरची शिल्लक. तर यामध्ये रोख शिल्लक तुमच्याकडे आरंभीची किती होती, तुम्ही जमा किती केली आणि नावे किती केली, आणि ते जाऊन तुमच्याकडे शिल्लक किती आहे. या पद्धतीने तुम्ही बँकेत तुमच्याकडे अगोदर किती होती, तुम्ही बँकेतून किती काढले, परत बँकेत किती टाकले आणि आता बँकेत तुमच्याकडे किती शिल्लक आहे, अशी प्रत्येक खात्याची तुम्हाला आता इथं या ठिकाणी तुम्ही ॲडव्हान्स घेतलेत. ॲडव्हान्स तुम्ही चालू वर्षात काहीच परत नाही केले, त्याच्यामुळे शिल्लक पण तेवढेच आहेत. हे ॲडव्हान्स तुम्हाला देणं आहे. या पद्धतीनं हा तेरेज पत्रक असतं. त्याचा नमुनाही आपण या ठिकाणी बघू शकता. मी निवडा बटन दाबले, तारीख मी आहे तीच ठेवली आहे, डाउनलोड बटन दाबले. या ठिकाणी आपण तेरेज पत्रक बघू शकता. ग्रुप वाईज ही शिल्लक आपल्याला तेरेज पत्रक, पूर्ण पत्रक, माहिती पत्रक दिसतं आहे. त्यानंतर पत्रकामध्ये नफा तोटा एक पत्रक आहे की आपण चालू वर्षात किती उत्पन्न कमावलं आहे आणि किती खर्च केला आहे, त्यातून एकूण आपल्याला नफा किती शिल्लक आहे त्याचा हा तपशील आहे. तुम्हाला फक्त रिपोर्ट बघायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला बघता येईल. तुम्हाला जर लेजर काढायचं असेल तर इथं तुम्ही क्लिक करून लेजर काढू शकता, किंवा निवडामध्ये मी जाऊन मला जर PDF डाउनलोड करायची असेल नफा तोटा पत्रकाची, ती मी या ठिकाणी डाउनलोड करू शकतो. हा आपला नफा तोटाचा नमुना आहे. त्यानंतर मला ताळेबंद जर काढायचा असेल तर या ठिकाणी ताळेबंद पत्रकवर मी क्लिक केलं आहे. या ठिकाणी ताळेबंद तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर या अकाउंटवरचा तपशील बघायचा असेल तर याच्यावर क्लिक करून तुम्हाला पुन्हा लेजर काढता येईल. त्यानंतर सपोज मला हा पत्रक डाउनलोड करायचा असेल तर मी या ठिकाणी डाउनलोड बटन दाबलं आहे. माझं पत्रक या ठिकाणी डाउनलोड झालेलं आपल्याला दिसेल. त्याच्यामध्ये कर्ज व देणी, जिंदगी व मालमत्ता, या पद्धतीनं. आपल्या ऑडिटसाठी साधारणतः आपल्याला किर्द, खातावणी, जमा खर्च हे किमान लागतात. त्याच्या पलीकडे नफा तोटा आणि ताळेबंद ही पत्रक आपल्याला लागेल. हे सर्व पत्रक तुम्ही या पद्धतीनं प्रिंट काढायचे आहे, त्याची बाइंडिंग वगैरे करायची आहे, सही शिक्का मारून ऑडिटरला ऑडिटसाठी द्यायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला जर पेपरलेस काम करायचं असेल तर त्यासाठी आपण ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही जी सर्व पत्रकं जे आहेत तुम्ही ते डिजिटली साईन करून ऑडिटरला ईमेलने पाठवू शकता. दुसरा पर्याय आपण याच्यामध्ये दिलेला आहे तो म्हणजे या ठिकाणी आपण शेअर टू ऑडिटर एक ऑप्शन दिलेला आहे. याच्यातून तुम्ही ऑडिटरला तुमच्या सॉफ्टवेअरची लिंक पाठवू शकता, त्या आर्थिक वर्षाची फक्त. म्हणजे यामध्ये मी जर सपोज आता 23-24ची लिंक जर या ठिकाणी ही लिंक मी इथं तयार केलेली आहे, ही कॉपी केली आणि व्हॉट्सअपवर त्यांना पाठवली तर ऑडिटरला तुमचं पूर्ण अकाउंट बघता येईल. 23-24 या आर्थिक वर्षातलं त्यांना फक्त बघता येईल, त्यांना डाउनलोड करता येतील रिपोर्ट. परंतु नवीन नोंद असेल किंवा बदल करायचा असेल किंवा डिलीट करायचं असेल तर त्यांना करता येणार नाही आहे ते, कारण ते अधिकार त्यांच्याकडे नसणार आहेत. त्यांना फक्त बघण्याचे अधिकार असणार आहेत. ते ऑनलाईन ऑडिट करू शकता. आता ही लिंक कशी क्रिएट करायची, आता उदाहरणार्थ 24-25 या वर्षाची लिंक आपल्याला क्रिएट करायची तर त्याच्या पुढचं मी क्रिएटचं बटन दाबलं आहे. इथं क्रिएटचं आयकॉन आहे, इथं एक बटन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. क्रिएट केल्यानंतर लिंक ऑटोमॅटिकली क्रिएट होईल. इथं लिंक आपल्याला दिसेल. ही लिंक कॉपी करायची आहे. सिम्पली ह्या आयकॉनवरती, शेवटच्या आयकॉनवरती क्लिक केलं तर कॉपी होईल, किंवा इथं सिलेक्ट करून पण तुम्ही ती कॉपी करू शकता आणि ऑडिटरला व्हॉट्सअपला ती लिंक पाठवून द्यायची. म्हणजे पूर्ण रेकॉर्ड पाठवण्याची, सही करून देण्याची आवश्यकता नाही. फक्त व्हॉट्सअपवरती लिंक शेअर करा, तुमचं सर्व रेकॉर्ड त्यांच्यापर्यंत पोहोच होईल.
जोपर्यंत तुम्ही त्यांना शेअर केला आणि त्यांचं ऑडिट चालू आहे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये सुद्धा काही बदल करता येणार नाही आहे. ज्या दिवशी तुमची ही अकाउंट जे ऑडिटरला दिलं आहे ते ज्यावेळेस तुम्ही परत घ्याल, म्हणजे ही लिंक तुम्ही ज्यावेळी इथं डिलीट कराल, म्हणजे ते अकाउंट आता ऑडिटरकडे नाही आहे, म्हणजे ते आता ऑडिट करत नाही आहेत, त्यानंतरच तुम्हाला ते अकाउंट बदल काहीतरी करता येईल. आणि बदल केल्यानंतर आवश्यक असेल तर पुन्हा तुम्हाला अकाउंट त्याची लिंक क्रिएट करायची आहे आणि ऑडिटरला शेअर करायची आहे. या पद्धतीनं तुम्ही अकाउंट ऑडिटरला शेअर करू शकता. आता या पूर्ण सॉफ्टवेअर आपण बघितलं आहे, ते कसं वापरायचं ते बघितलं आहे, सॉफ्टवेअरची प्राथमिक माहिती. आता यामध्ये आपण मुखपृष्ठावरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघतात इतर देणं, इतर येणं वगैरे. तर हे जे आकडे आहेत हे जसे जसे तुम्ही व्यवहार करतात तसे तसे हे आकडे बदलत जाणारे आकडे आहेत, कारण हे चालू तारखेपर्यंतचे व्यवहार त्यांनी इथं दाखवले. जिंदगी व मालमत्तेचे आकडे असेल, सर्वाधिक खर्चाचे 10 अकाउंट्स असतील, त्यानंतर हे शेवटचे 5 व्यवहार असतील आणि हे शिल्लकीचे अकाउंट्स असतील. हे तुमचे जसे व्यवहार होतील तशाप्रमाणे. आता पूर्ण सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला सांगितलं आहे की फक्त एक व्हाउचर एंट्री करायची आहे आणि त्यावरती तुमचं सगळं अकाउंट मेंटेन होतं आहे. म्हणजे याच्यातून तुमचं वेळ खूप वाचतो आहे, काम खूप वाचतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना अकाउंटचं ज्ञान नाही ते लोकंसुद्धा अकाउंटिंगचं काम करू शकतात. यामध्ये फक्त तुम्हाला व्हाउचर नोंद एंट्री करताना हा फॉर्म तुम्हाला समजून घ्यायचा आहे. फॉर्म समजून घेतल्यानंतर तुम्हाला खाली लेखा तपशील जो आहे, जमा नावेचा तपशील, हा समजून घ्यायचा आहे आणि व्हाउचर एंट्री करायची. म्हणजे पूर्ण अकाउंटचं काम म्हणजे फक्त एक डेटा एंट्रीचं काम शिल्लक राहतं आहे. तर या पद्धतीनं आपण बघू शकता की अकाउंट्स कसं आपण मेंटेन करू शकतो सॉफ्टवेअरच्या माध्यमातून. आजच्या प्रात्यक्षिक सत्रामध्ये एवढंच. धन्यवाद.